करतोय. पहिला चेंडू अप्पू कुंगलेचा परफेक्ट यॉर्कर, जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतं. एकच धाव एका धाबेच्या मदतीने आता धावफलक पुढे सरसावत आहे. अकाउंट ओपन केले. धाबांचा श्रीगणेश करतोय. योगेश्वर आपल्या बाट मधनं. न्यू बॅटर निखिल आहे. अप्पू कुंगलेसाठी विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे विकास जाधव साहेबांच्या माध्यमातून. आणि दरम्यान या व्यासपीठावर यथोचित शुभ सन्मान संपन्न केला जातो आहे. सन्माननीय आदरणीय प्रमुख अतिथी सुनीलजी तरे साहेब या विभागातील एक तडफदार व्यक्तिमत्व. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अप्पू कुंगले. अप्पू कुंगले टू निखिल असा सामना आयटम राऊंड द स्टम्प्सने. यावेळी 8 बॅटनं लॉफ्ट केलाय तिथे फ्लिक करतोय पुश करतोय ग्लान्स केला क्षेत्ररक्षक पडतोय तिथे. एक धाव पूर्ण दुसरी धाव आणि मला तरी वाटते तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते की काय. 3 धावा एक्का दुक्का आणि तिक्का देखील. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. दोन चेंडू 4 धावा धावफलकावर. जबरदस्त गोलंदाज आहे अप्पू कुंगले. सातत्याने प्रभावित केलंय. मोठा खेळाडू आहे या विभागातील एक नामवंत क्रिकेटर. अप्पू कुंगलेचा एक वेगळा क्लास आहे वेगळा दर्जा आहे. गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये डंका वाजवतो हा खेळाडू. यापुढे 8 बॅटनं बैठक घुटना टेक. अरे अप्पू कुंगलेला सांगतोय हे सिक्सर देख. भिवंडीचा ब्रँड दाखवतोय. खांडवाल गावची रन मशीन योगेश्वरच्या बॅट मधनं हा बिग षटकार. एका कॅलबरीचे 2 खेळाडू जेव्हा समोर येतात तेव्हा अशा प्रकारचं बॅटर रंगताना दिसतं. एक तेरी एक मेरी टिट फॉर टॅट. जशा तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये गुडघा टेकला आणि स्वतःला ऍडजस्ट केलं. यष्ट्यांच्या आतमध्ये जबरदस्त टायमिंग. पंच अँड पनिश फटका होता. पिकअप स्ट्रोक होता. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळी खाली राहतो. चेंडू पडल्यानंतर हॅमर स्ट्रोक. एकच धाव. धाव संख्या 1च्या गतीने पुढे जातीय. धावफलकावर 11 धावा निश्चितच जोडल्या जातील. अविनाश दलवी यांच्या माध्यमातून वारंवार शुभेच्छा येत आहेत. शुभेच्छांचा वर्षाव केला एकाच बाजूने जर पाहायला गेला तर सातत्याने आम्हाला कॉलिंग केली जाते की भरपूर शुभेच्छा द्या भरभरून शुभेच्छा द्या. आणि हा सामना जिंकला तर त्यांची देखील उपस्थिती ते पाहायला मिळू शकते. स्विशिट जबरदस्त काय फटका आहे. फटक्यामध्ये ताकद नजाकत आणि जबरदस्त फटका चेंडूला पाठवलं. सी बाबार चौकार. व्हाईट बॉल असेल. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये असे जहांगीर सर आणि स्क्वेअर लेग पंच आमचे विराज डॅशिंग पर्सनॅलिटी खऱ्या अर्थाने मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये एक्सपिरियन्स पंच. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये डॅशिंग यंग आहेत तडफदार आहेत. 8 बॅटनं पुल केलाय. जबरदस्त फटका आहे. काय फटका खेळून काढतोय निखिल. आज निखिलची बॅट तापली आहे आणि चेंडूला पाठवलंय.
डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर, वन बाउन्स आउट ऑफ दी पार, चौकार. डीजे धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते 20. 20 आकडा गाठला जातो. आता आक्रमण चढवलं जात आहे. चारी मुंड्या चित केल्या. आरसीसी राया सारख्या मोठ्या संघाविरुद्ध आक्रमण चढवलं राजू सर. विस्फोटक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये योगेश वराणी निखिलच्या माध्यमातून अप्पू कुंगलेचा खरपूस समाचार उचलला जातोय. मैदानाच्या आतमध्ये ऑन फायर मोड योगेश वराणी निखिलनं. दुसरं षटक आता प्रगतीपथावर असेल. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन गोलंदाज वाईस कुंगले, रॉब कुंगलेचा सुपुत्र. आता इथून काहीतरी वेगळी प्लॅनिंग करावी लागेल, कारण हा सामना मोठा आहे. बक्षीस पात्र फेरीमध्ये जर आपल्याला पोहोचायचं असेल तर या मॅच मध्ये दमखम दाखवावा लागेल, दमदार कामगिरी करावी लागेल. श्री गणेशा झालाय खऱ्या अर्थाने योगेश्वरचा देखील, कारण त्यांनी देखील धाबा आता बडवायला सुरुवात केली आहे. अकाउंट ओपन करायला सुरुवात केली आहे. षटकार ठोकलाय, चौकार ठोकलाय. यावेळी हेलिकॉप्टर उडवलाय अलॉंग दी कार्पेट. चांगला फटका तिथे काव कॉर्नरला. लिटल हेलिकॉप्टर होता. अप्पू कुंगले तिथे स्वतः पोहोचले चेंडूवर. एक धाव आणि एका धाब्याच्या मदतीने धावफलक 21. 21 धाबा. तर कांडवालचे लकी चाम जैविक देखील येतात. गोलमोलू 12 प्रतिनिधीच्या भूमिकेमध्ये होते, परंतु आता इन ऍक्शन मध्ये जात आहे की काय, कारण 12 प्रतिनिधीच्या भूमिकेमध्ये नाही येते. दुसऱ्या ठिकाणी 12 प्रतिनिधी होते ते. पहा त्यांना देखील किती ऑर्डर्स आहेत, त्यांचा देखील बिझी शेड्यूल आहे. या बेली मात्र काय घडलंय पंच आम्हाला सांगा प्लीज. पंच चेक करतील तिथे. नो बॉल असेल. आता मात्र कुठेतरी चिंतेच्या अवस्थेमध्ये पडेल आरसीसी राया संघ. नो आर्ग्युमेंट प्लीज राया टीम, आर्ग्युमेंट करू नका. DRS अवेलेबल नसेल आय थिंक, परंतु आपण चेक करू. पंचांना विनंती असेल आपण जास्त काळ DRS ची मागणी करू नका, कारण ब्लाइंड स्पॉट असतो, इथून चेक करायला थोडंसं अवघड जातं. ब्लाइंड स्पॉट आहे, बॉलर मध्ये आलाय तिथे. चेंडू प्रॉपरली दिसत नाहीये कुठे पडलाय, पिचिंग कुठे झाली. ऑन फील्ड अंपायर आपला जो डिसिजन असेल तो सांगा प्लीज, तो डिसिजन इथं मान्य करावा लागेल. चला स्पीडअप करा. नो आर्ग्युमेंट प्लीज कॉपरेट करा राया टीम. ब्लाइंड स्पॉट आहे, दिसत नाहीये, आम्ही चेक केलं, परंतु ऑलमोस्ट मला देखील असं वाटते की नो चेंडू असेल, कारण नो चेंडू असेल असं दिसतंय. चेंडूचा टप्पा दिसत नाही, परंतु भरपूर बाहेर हाताळलाय चेंडू. लक्षात घ्या, आर्ग्युमेंट करू नका राया टीम, आपण जास्त वेळ खर्च करताय. फायनल वॉर्निंग राया टीम. अंपायर आपण DRS चेक केला, लक्षात घ्या. 12 प्रतिनिधी आहेत तिथे, फुरकान पावले आहेत. DRS आपण चेक केला, परंतु असं दिसतंय की क्लिअरली ऑलमोस्ट चेंडू बाहेर आहे. तर आपल्याला ऑनफील्डचा अंपायरचा डिसिजन मान्य करावा लागेल. नो बॉल असेल
फ्रीड बॉल असेल. चला अप्पू कुंगले खेळाडूती दाखवा, कारण भरपूर बाहेर चेंडू फेकलाय. विकेटच्या मागे जर पडला असेल पंच तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण नो घोषित करत नाही, वाईडच दिला जाईल. विकेटच्या पुढे जर पडला असेल तर निश्चितच नो असेल. हे क्लिअर डिसिजन आहे, कारण अप्पूला देखील माहिती आहे, कांडवलच्या प्लेयर्सला देखील माहिती आहे नियम. वाईट बॉल असेल निश्चितच. चला कांडवल टीम डिसिजन क्लिअर आहे. चला सौरभ कॉपरेट करा आपण, कारण क्रिसच्या मागे चेंडू पडला होता आणि क्रिसच्या मागे आपल्याला देखील माहिती आहे वाईडच दिला जाईल, नो दिला जाणार नाही. कारण पहिल्यांदा आपल्याला देखील असं वाटलं होतं क्रिसच्या या साईडला पडलाय. लक्षात घ्या सौरभ पाटील, कॉपरेट करा आपण, कारण क्रिसच्या मागे चेंडू पडलाय. चला आपण आतमध्ये जा, आपण डिसिजन देऊयात. डिसिजन पंच टप्पा दाखवते. वाईट बॉल आहे, चला वाईट बॉल आहे. चला लास्ट डिसिजन पंच द्या आम्हाला, लास्ट डिसिजन फक्त पाहिजे. तिसरे पंच देखील गेले तिथे, टप्पा फक्त चेक करा, त्याच्यानंतर डिसिजन आपण द्यायचा आहे. राम जाधव फायनल डिसिजन आपण कळवा. थर्ड अंपायर तिथे पोहोचलेत. तर बघा दोन्ही संघ, रायर टीम आणि खांडवा टीम, आता एक विनंती असेल, हा डिसिजन दोन्ही टीमला मान्य करावा लागेल. जो फायनल डिसिजन असेल कोणत्या टीमने आर्ग्युमेंट करून जमणार नाही, कारण आयोजकांना पुढे सामने देखील खेळवायचे आहेत.
चला नो बॉल असेल, नो बॉल आहे. चला फायनल डिसिजन. अपू कुंगले क्षेत्ररक्षण सजून घ्या आपण लगेच. तर दोन्ही पंचांना एक विनंती असेल इथून की आपण DRS कडे जाऊ नका, कारण आता DRS अवेलेबल नसेल कोणालाही. चला गेम ऑन, बॅक टू द क्रिकेट. पुन्हा एकदा ऑनगोईंग मॅच सुरू होतीये. आरपी बॅट फेकली आहे, ताकदवर फटका आहे, भिंगरी स्ट्रोक आहे आणि चेंडूला पाठवला डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. चेंडू दन 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 करत सीमा बार येतो हा दर्जेदार चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होत आहे माईस कुंगले. आप ट्रॅकर जबरदस्त स्विचिटचा देखना फटका, आडबा बाटनं फेकून दिला बॉलला डीप पॉइंट क्षेत्राच्या बाहेर. दर्जेदार अविस्मरणीय षटकार. काय हिटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॅटिंगचा मुजाहिरा पेश केला जातोय, ताकदवर फटकेबाजी केली जाते. चारही मुंड्यावर चित केलं खऱ्या अर्थाने राय टीमच्या गोलंदाजांना. पहिल्यांदा अप्पू कुंगलेवर हल्ला चढवला, त्यानंतर मात्र माईस कुंगलेचा देखील खरपूस समाचार मैदानाच्या आतमध्ये घेतला जातोय. राऊंड द स्टंप्सने यावेळी वेगवान गतीचा चेंडू डॉट बॉल येतोय लांब लचक व्यात. त्यानंतर या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावांची टोटल झाली 32 धावा. 4 चेंडू चालेत, अजून 2 चेंडू बाकी आहेत दुसऱ्या षटकातील. हे षटक खूप महत्वाचं होतं आणि या षटकामध्ये मार पडतोय, चक्क होतोय. गोलंदाज देखील माईज मध्ये तेवढी क्षमता आहे, वेगवान गतीचा गोलंदाज आहे, भरपूर अनुभव आहे माईज कडे देखील. ओ हो काय गोलंदाजी करतोय, वार पे पलट वार करतोय. षटकार खाल्ल्यानंतर मात्र पूर्णपणे आता या मॅच मध्ये डॉट डॉट येतोय. ठेस लागल्यानंतर माणूस शहाणा होतो, आता इथे ठेस लागली होती माईजला आणि शहाणा होतोय. जबरदस्त चेंडू, सफलता मिळतीये. विकेटचा पतन, पहिला मोठा धक्का लागतोय निखिलच्या रूपाने. हा धक्का लागत असताना जानमान खांडबॉल टीमला. न्यू बॅटर येऊ मैदानाच्या आतमध्ये लगेच. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. फलंदाज रोहित येतोय. काय बॅटिंग केली आहे योगेश्वरने. सध्याच्या कडेला निखिलने तो मोर्चा सांभाळला होता. तब्बल बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधनं 3 चौकार, 1 षटकार, 1 तिक्का, 2 डॉट बॉल, 3 डॉट बॉल आले होते. चला खेळ सुरू करा, जास्त बेल लावू नका. फलेगाव संघ देखील सज्ज आहे. तिथून यानंतर बिग फाईट मॅच सेमीफायनल नंबर 2 आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. विजेता संघ आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने कल्याण विभागातील एक नामांकित संघ जरी मरी मित्रमंडळ फळेगाव. 32 धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. तिसरं षटक, अंतिम षटक या फर्स्ट इनिंग मधलं मुंटू येतोय बॉलिंग ट्रॅकवर. आपटी गोलंदाजीसाठी जाणला जातो. जास्त प्रमाणात त्याचे चेंडू जर पाहायला आपण गुडलेन स्पॉटवर पडत असतात. यॉर्कर चेंडू देखील टाकत असतो तो. यावेळी यॉर्कर, जबरदस्त बॉल,
चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एकाहून एक सुपर गोलंदाज या संघामध्ये आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज यावेळी प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावर ना मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीमा पार छू षटकार. काय फटका होता योगेश्वरच्या बॅट मधला. देखना फटका समोरच्या दिशेनं लॉफ्टेड ड्राईव्ह केला. पाठवून दिला बॉलला. डिपॉझिट केलं स्टँड्स मध्ये. झडी लावली आहे षटकार आणि चौकारांची. एक हाती बॅटिंग करतोय, एक हाती किल्ला लढवतोय खऱ्या अर्थाने फलंदाज योगेश्वर. काय घडलं या बॉल. पंच पहिल्यांदा आपण क्लिअर करा, नंतर प्लेयरला आर्ग्युमेंट करू द्या. पहिल्यांदा आपला डिसिजन येऊ द्या. अंपायर अंपायर डॉट बॉल आहे का हा? डॉट बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा मुंतू. आपली आडवी बॅट फेकली चेंडूवर. अप्पू कुंगले तिथे येतोय. चांगला क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि इथे धोक्याची घंटा. दोन्ही गाड्या एकाच रुलावर आणि घातपात निश्चय निश्चितच होता. फलंदाजाला बाद. तर दुसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात बाद. रन मशीन ऑफ खांडवल सौरभ पाटील. सौरभ पाटील येतोय मैदानाच्या आतमध्ये. हा मोठा फलंदाज आहे. धाव संख्या 39 39 वर जाऊन पोहोचते. 4 चेंडू झालेत, 2 चेंडू बाकी आहेत. पंच चला आपण जागेवर आपल्या उभे राहा. आणि पंचांसाठी एक गोष्ट नक्कीच सांगेन, आपण प्लेयरची कोणतेही वार्तालाप करू नका. आपला जो डिसिजन असेल तो देऊन आपण मोकळा व्हायचा आहे. खास करून मी दोन्ही पंचांना सांगेन, विराज सर आणि एस ए जहांगीर सर, आपण प्लेयरांशी वार्तालाप करू नका. लास्ट मोमेंटला आपण डिसिजन देऊन मोकाट व्हा आणि जो निर्णय असेल तो मुकाट्याने मान्य करावा लागेल दोन्ही टीम्सला. पुढचा बॉल पुन्हा एकदा मुंतू. ओव्हर द विकेट ना समोरच्या दिशेना हेलिकॉप्टर. जबरदस्त फटका. वार पे पलटवार. सौरभ पाटीलच्या बॅट मध्ये येतोय षटकार. हा खांडपाल संघाचा सौरभ पाटील आहे. हा थांबणार नाही मित्रांनो. याच्या बॅट मधनं धावा येणं निश्चितच असतं. रन मशीन आहे खऱ्या अर्थाने जय हनुमान खांडवलची. क्लासिकल बॅटर म्हणून नक्कीच या भिवंडी विभागामध्ये ज्याची ख्याती आहे, नाव मोठं आहे, कारण कार्य मोठं केलंय. डंका वाजवला आपल्या नावाचा. या महत्वाच्या मासमध्ये काय बॅटिंग करतोय. टच मध्ये आहे. आडबा पाटणा क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडस पंबल आणि किती धावा मिळतील. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न होतोय. दोन्ही गाडा एकाच रुलावर आणि आता इथे पुन्हा एकदा घातपात. विकेटची प्राप्ती धावचेच्या स्वरूपात. अंतिम बॉलवर फलंदाज बाद. एक धाव मिळेल तिथे आणि धाव संख्या 46 विजयासाठी. 18 चेंडूमध्ये 47 धावांची गरज RCC राया टीमला. डीजे
विजय जिथे जयेश हे दोघेही आलेले आहेत आपल्या टीमचा सामना पाहण्यासाठी. मोठा संघ आहे आणि सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असतो. असोसिएशनची मॅच होती सौरभ पाटीलची, परंतु धाव घेतली तिथून त्याने, कारण त्याला माहिती आहे की आता आपल्या गावाचा जर डंका या क्रीडांगणावर वाजवायचा असेल तर इथून मात्र आपल्या बॅटमधनं धावा येणं खूप गरजेचं होतं आणि धावा बनवून दिल्या आपल्या टीमसाठी. धावसंख्या धावफलकावर 47ची गरज, 47चं संरक्षण करण्यासाठी गोलंदाज निखिल सज्ज होईल. मेन गेटवर क्रीडांगणाच्या ज्या गाड्या आहेत त्या मूव्ह करायच्या, तिथून पार्किंग नाही आहे तिथे, लक्षात घ्या, कारण मान्यवर येणार आहेत. लक्षात घ्या, आपण त्या गाड्या मूव्ह करा ज्या कोणाच्या असतील त्यांनी. आणि खेळाडू कक्षामध्ये देखील कोणी बसायचं नाही. आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत येते, आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. कामरान कुंगलेसाठी कॅश प्राइज आहे. 3 षटकार जर ठोकले तर 500चं कॅश प्राइज आहे. गोलंदाज निखिल येतोय पहिलं षटक घेऊन. स्ट्रायकिंग एंडवर कामरान कुंगले विस्फोटक बॅटर आहे, खऱ्या अर्थाने कलात्मक फलंदाजीसाठी जाणला जातो. कला भरपूर आहे त्याच्यामध्ये, परंतु कलेचं प्रदर्शन करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा पहिला चेंडू आहे. विश ऑल द बेस्ट, शो द क्वालिटी क्रिकेट, दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिलाच बॉल, जबरदस्त फटका, फ्लिक ऑन द रिच, बॉटम हँडचा प्रॉपर वापर आणि चेंडूला पाठवलं सीमा पार. कामरान कुंगलेच्या बॅटमधनं पहिला तडाखा, पहिला चौकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा निखिल ओव्हर द विकेट ना कामरानसाठी. फुलटॉस, आडव्या बॉटना लॉफ्टेड फटका, बॅकवर्ड बाउंड्रीला कुणी नाहीये. विकेट एरिया त्याच्यामध्ये करतोय प्रहार, पाठवलाय बॉलला एका टप्प्याने सीमा पार. धावा मिळतील 4, येतो हा चौकार. दोन चेंडूवर 2 मोठे फटके, चौकार, चौकाराची चढी, जबरदस्त बॅटिंग. कामरानच्या बॅटमधनं आता धावा येणं चालू झालंय. गर्जना, सिंह गर्जना करतोय, शंखनाद फुंकतोय खऱ्या अर्थानं. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं, यावेळी क्षेत्ररक्षक होते, शॉट फाईन लेगला, शॉट स्क्वेअर लेगला होते. एक धाव. 3 चेंडू आणि 9 धाबा धावफलकावर जोडल्या गेल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा निखिल, यावेळी स्ट्रायकिंग वर हार्ड हिटर अप्पू कुंगले, हिटमॅन आहे रायगावचा. समोरच्या दिशेनं जबरदस्त फटका, पाठवलाय बॉलला स्टँड्स मध्ये. आणखी एक दर्जेदार अप्पू कुंगलेचा येणारा पहिला तडाखा, पहिला चौकार. काय बॅटिंग पाहायला मिळते, ऑन फायर मोड करतायत रायचे बॅटर्स, वार पे पलट वार करतायत. लॉफ्टेड, यावेळी हवाई हल्ला, क्षेत्ररक्षक सौरभ पाटील, कॅच ऑफ द मॅच. जबरदस्त झेल, हा फक्त झेल नव्हता तर संपूर्ण राय संघाच्या अपेक्षा होत्या आणि झेल स्वीकारलाय कोणाचा तर अप्पू कुंगलेचा. बिग डिसमिसल, मोठा धक्का,
देव माशाची शिकार, विकेटचं पतन. न्यू बॅटर माईज येतोय मैदानाच्या आतमध्ये. माईज कुंगले राय टीम पडदा आपण पकडू नका, षटकार अजून लांब जाईल तिकडे. येल्लो कलरचा पडदाच आपली बाउंड्री आहे, लक्षात घ्या. जो दोर आहे पडद्याच्या आतमध्ये त्या दोराला आपण गृहीत धरू नका. फक्त जो समोर समालोचन कक्षाचे दोर आहे ती बाउंड्री गृहीत धरली जाईल. आणि एक तिकडे जो आपला कटआउट आहे, फ्लेक्स आहे, जी कमानी तिकडे दोर आहे ती बाउंड्री गृहीत धरली जाईल. बाकी ठिकाणी फक्त आपला पडदाच सीमारेषा आहे. माईज कुंगले येतो न्यू बॅटर इन ॲट नंबर 3. घातकी फलंदाज आहे, घातकी ऑलराऊंडर ज्याला म्हटलं जातं. नेक्स्ट बॉल, चांगला फटका ग्लान्स करतोय समोरच्या दिशेने. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, थोडस फंबल झालाय. धाव मात्र एकच मिळेल. मोठं बॅटल, दोन्ही एका कॅलिबरीचे खेळाडू आहेत, दोन्ही एका कॅलिबरीचे संघ देखील आहेत. गुणवत्ता दोन्ही संघामध्ये ठासून ठासून भरली आहे. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत कोणता संघ संघर्ष करेल आणि कोणता संघ चांगला खेळ करेल तोच संघ या मॅच मध्ये जिंकेल. तर दरम्यान मित्रांनो, डीबी ग्रुपचे अध्यक्ष सर्वांनी आदरणीय मांडा गावचे प्रसिद्ध उद्योजक आदरणीय दशरथ शेठ भोईर साहेबांचं इथे शुभागमन होते. रॉयल एंट्री पाहायला मिळते, तर नक्कीच त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. प्लीज वेलकम. 747 गाडी क्रमांक आपण पाहताय. सर्वांनी आदरणीय डीबी ग्रुपचे अध्यक्ष दशरथ शेठ भोईर साहेबांचं इथे शुभागमन होतंय आणि नक्कीच त्यांचं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. जय बजरंग वासुंद्री आयोजित वासुंद्रीकर चषक 2026 चा हा धमाका 12वा पर्व आणि या 12व्या पर्वामध्ये साहेबांचं शुभागमन झालं, त्यांचं आम्ही नक्कीच वेलकम करतोय. सुस्वागतम सुस्वागतम आणि सुस्वागतम. त्यांच्या समेत निखिलजी पंडित देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि नक्कीच आपल्या स्पर्धेसाठी त्यांच्याच माध्यमातून बॉल बॉक्स लाभले आहेत. दरम्यान फटका सूर्य काय क्षेत्ररक्षक आहे तिथे 1 2 3 टप्प्याने चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न आणि दरम्यान 2 धाबा पळून काढल्या गेल्यात. प्रमुख मान्यवर दशरथ शेठ भोईर मांडा गावचे प्रसिद्ध उद्योजक डीबी ग्रुपचे अध्यक्ष त्यांचं इथे शुभागमन होत आहे. त्यांच्या समेत निखिलजी पंडित वासुंदी गावचे समाजसेवक ते देखील उपस्थित आहेत. मान्यवरांची उपस्थिती प्रार्थनीय होती. गुरुनाथजी जाधव साहेब देखील उपस्थित आहेत. सुनील शेठ तरे साहेब देखील उपस्थित आहेत तिथे आपल्या मंचावर. त्यांच्या समेत नक्कीच विनायकजी जाधव साहेब देखील आहेत आणि अनेक मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहेत. पुढचा बॉल ओव्हर द विकेटनं राकेश ब्लॉक होलमध्ये परफेक्टली जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. फंबलिंग होतीये मैदानाच्या आतमध्ये. अठरा धाबा दाफल कापर 2-2च्या सरासरीने धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न. 2 चेंडूवर दुहेरी धावा आल्यात 2 10 चेंडू आणि 29 धावांची गरज विजयासाठी. समोरच्या दिशेला लॉफ्ट केलाय, आडवी बॅट फेकली, क्षेत्ररक्षक सौरभ पाटील चेंडू खाली आणि चुकीला माफी नाहीये. आणखी एक मोठा आद्रा, शार्क माशाची शिकार झाली आहे. माईज कुंगले बॅक टू द डगआउट.
बाहुबली ऑफ RCC राया सोबान आलाय. सोबान मोठा फलंदाज आहे, ताकदवर फलंदाज आहे, बलशाली बाहुबली, भीम पॉवर नक्कीच त्याच्यामध्ये. पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक चेंडू खाली येतोय आणि बॅक टू बॅक सलगचा धक्का क्रमांक या षटकातील दुसरा आणि सांघिक टीमला लागलाय धक्का क्रमांक तिसरा. इफ्तिकार आलाय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका आहे, चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येतोय आणि काय घडलंय तिथे. एक तेरी एक मेरी सुरू होता आणि धाबा 4 मिळतील ही एक महत्वाची बाब आहे. धाबा कुठूनही येवो परंतु धाबा येणं खूप गरजेचं. चौकार येतोय. सात चेंडू आणि 25 धावांची गरज आहे विजयासाठी. अजूनही या मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण केली आहे दोन्ही संघाने, कारण इथून जर एखादा मोठा फटका या चेंडूवर आला तर मी म्हणेन पुन्हा एकदा वापसी करेल RCC राया संघ. यावेळी यष्ट्या वाकवल्या, यू विल मिस, आय विल डेफिनेटली हिट. हिट होतोय गोलंदाज, वार करतोय, पलट वार करतोय. या षटकातील तिसरी सफलता आणि सांघिक धक्का लागतो राया टीमला, चौथा. यही नाही कामरान कुंगलेने जर हा सामना फिनिश करून दाखवला तर विकी जाधव यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कॅश प्राइज आणि षटकार हॅट्रिक साठी विकास जाधव साहेबांच्या माध्यमातून 500चं कॅश प्राइज आहे कामरान कुंगलेसाठी. सामना बरोबरीला आलाय. इथून जर 2 मोठे फटके आले तर निश्चित रूपाने वापसी होईल RCC राया संघाची आणि एखादा विकेट या मॅच मध्ये पूर्णतः कंट्रोल मध्ये येईल तो म्हणजे जानमान खांडवल संघ. सध्याच्या घडीला दबाव निर्माण केलाय खांडवल टीमच्या गोलंदाजाने. खास करून मी कौतुक करेल गोलंदाज राकेशचं, त्याने फक्त 8 धावा खर्च करून 3 विकेट्स मिळवल्या. चला फास्ट केला थोडस. सेमी 2 देखील खेळवायचे, मेगा फायनल देखील खेळवायचे आपल्याला. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज ओढ द विकेट ना. पहिलाच बॉल हवाई फायर, किती लांबी आणि किती उंची, त्याचा चोख प्रति उत्तर. चेंडू मात्र गवसतोय, हातामध्ये पकडतोय आणि ज्या विकेटची खऱ्या अर्थाने नितांत गरज होती त्या कामरान कुंगलेला आता मैदान सोडावं लागतंय. बिग डिसमिसल, मोठी विकेट आणि फलंदाज कामरान कुंगले बाद.
थँक्यू सो मच डीजे. नक्कीच माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांनी गुणगौरव गाणारं संगीत ऐकवलं. 5 मध्ये 25. फटका सुरेख आहे. लॅप केलाय जबरदस्त फटका. क्रॅकिंग स्ट्रोक, पिकअप स्ट्रोक आणि बॉलला पाठवलं बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर. दर्जेदार हिट, षटकार. कोणताही संघ सामना सोडायच्या तयारीत दिसत नाहीये. जो येतोय तो मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी करतोय आणि जो येतोय तो विजयाची वाटचाल करून देण्यासाठी येतोय. फळेगाव टीमचा कॅप्टन रिपोर्टिंग करा टॉस बॉक्स मध्ये. जरी मरी मित्र मंडळ फळेगाव आपला कॅप्टन पाठवायचे आपण. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी यष्ट्या वाकवल्या. दांडीकुल फर्निचर डिस्ट्रॉय आणि फलंदाज बाद. तीन चेंडू 19 ची गरज. छूले आसमान, जमी की तलाश न कर, जीले जिंदगी खुशी की तलाश न कर, तकदीर बदल जाएगी खुदी मेरे दोस्त, मुस्कुराना सीख ले, वजह की तलाश न कर. यावेळी मात्र चांगला चेंडू. लीगल डिलिव्हरीची गरज होती आणि या मॅच मध्ये आता जानमान खांडवाल टीमचा डंका वाजतोय. तयार आहात का खांडवाल संघ? प्रेक्षक वर्ग भरपूर आहेत. अविनाश दलवी मला वारंवार कॉलिंग करतायत. काम बनेल का? परंतु काम बनतोय. लाईव्हला थोडंसं लेट पण थेट प्रक्षेपण केलं जात आहे. पुढचा बॉल 2 मध्ये 18 ची गरज. परफेक्ट यॉर्कर. स्लोअर गतीचा चेंडू. गती कमी केली तिथे. धीम्या गतीचा बॉल आणि आता ही धीमी गती परंतु फास्ट वेगाने विजयाची वाटचाल करून देईल. फळेगाव टीमचा कॅप्टन तिथे येतोय. खांबा टीम देखील सज्ज आहे. घासच्या गुंडाला खऱ्या अर्थाने भरपूर संघांचा अजून काही संघ आहेत. कोणी चिंता करू नका. सर्व संघांचा घासच्या गुंडाला जाईल. पुढचा बॉल अंतिम बॉल सेमीफायनल साठी सज्ज. फुल टॉस आहे तिथे. आणि तिथे काय घडलंय? धावचीत झालाय का फलंदाज? तर अशा रीतीने हा सामना फिनिश झालाय. सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये दाखल होतोय. जय हनुमान खांडबल संघ. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. तर एक बॉल शिल्लक आहे. नो चेंडू दिला अंपायरने. एक बॉल अजून शिल्लक आहे. एक चेंडू साठी अजून थांबावं लागेल. चला एक चेंडू खेळण्यासाठी या. नो बॉल होता. एक चेंडू बाकी आहे अजून. पुन्हा एकदा यावं लागलं. प्रॅक्टिस मॅच असती तर कधीच विजय दिला असता. चला दुसरा सामना चालू करा असं म्हटलं असतं. यावेळी आडवी बॅट फेकली. अंततः जय हनुमान खांडवळ संघ पोहोचलाय सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये. मेनी मोर कॉंग्रॅच्युलेशन खांडवळ टीम.
आणि खूप खूप अभिनंदन.